तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये, तर त्याच्यामध्ये आपला विषय आहे भूगोल. आणि भूगोल या विषयातलं जे प्रकरण क्रमांक 2 आहे भारतीय भूगोलाचा इतिहास, तर त्याचा स्वाध्याय जो आहे म्हणजे जी प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यातला पहिला आहे खालील संकल्पना चित्र काय करायचं पूर्ण करायचं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मधी शब्द दिलाय प्राचीन, द्वीप हा शब्द दिलाय आणि त्याच्या भोवताली सगळे असे शब्द जे आहेत ते काय करायचे तुम्ही लिहायचे. तर त्याच्यामध्ये पहिला कुठले लिहायचे प्राचीन द्वीपमध्ये जम्बूद्वीप, लक्षद्वीप, श्वाल्मीद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, कौचद्वीप, शाकद्वीप आणि पुष्करद्वीप. तर ही सगळी नावं त्याच्यामध्ये काय करायची आहेत लिहायची आहेत. एकूण 7 नावं ही तुम्ही तुमच्या पाठ असली पाहिजेत. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत. त्यानंतर प्राचीन भूगोलाची संकल्पना स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर त्यातली काही नावं तिथं दिलेली आहेत. विश्व असेल, भारतवर्ष. तर राहिलेल्या जागी तुम्ही काय लिहू शकता, कुठल्या संकल्पना, पृथ्वी एक संकल्पना लिहू शकता. एका ठिकाणी लिहा वातावरण, ऋतू, दिशा, द्वीप, ग्रहण, कालमापन, भारतवर्ष. तर त्यापैकी राहिलेल्या जागी तुम्ही काय करू शकता, हे शब्द त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यापैकी कुठलेही जे शब्द तुम्हाला योग्य होतील ते तुम्ही लिहू शकता. त्याच्या पुढचं आहे कंसातील योग्य शब्द निवडून विधानं जी आहेत ती काय करायची आहेत पूर्ण करायची आहेत, वाक्य पूर्ण करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे जम्बूद्वीपाचा कुठल्या खंडात समावेश होतो, आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे त्याचा. आशिया खंडामध्ये कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे पुष्कर द्वीप होय. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. तर हे तिन्ही रिकाम्या जागा येणार. पहिल्याचा आशिया येणार, दुसऱ्याचं पुष्कर, तिसऱ्याचं पृथ्वी. त्याच्यानंतर गटातील वेगळा शब्द जो आहे तो ओळखायचा आहे. तर हे 4 दिलेले आहेत आणि या चौघांमधला जो वेगळा आहे तो ओळखायचा आहे. त्याच्यातला वेगळा कोण येणार आहे, लक्षद्वीप वेगळा येणार आहे, कारण 3ही प्राचीन सप्तद्वीपांचा भाग आहे. तर लक्षद्वीप हा आधुनिक काळातील केंद्रशासित प्रदेश व बेट समूह आहे. केंद्रशासित प्रदेश आहे. बाकी हे सगळे आपल्या पुस्तकात दिलेले काय आहेत, हा लक्षद्वीप तेवढा वेगळा आहे. बाकीचे 3 हे काय आहेत आपल्या पाठ्यपुस्तकातील प्राचीन सप्तद्वीप आहेत. तर लक्षद्वीप हा काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यानंतर पुढे चंद्र, तारे, नक्षत्रे, चांद्रयान. तर चांद्रयान कारण चंद्र, तारे आणि नक्षत्रे हे नैसर्गिक खगोल आहेत. तर चांद्रयान मानवनिर्मित कृत्रिम अवकाश उपग्रह मोहीम आहे. त्यामुळे चांद्रयान काय येणार, वेगळा येणार त्याच्यातला. चांद्रयान असं दिलंय पुस्तकामध्ये, चुकून तिथं वेलांटी झाली टाईप. त्याच्यानंतर ओळखा पाहू मी कोण यातलं लिहायचं आहे. जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग कुठला द्वीप, तो जम्बूद्वीप. मोठा पानपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग, क्रौंच त्याच्या नावातच आहे, क्रौंच द्वीप. कुश गवताचा भूभाग, कुशद्वीप. पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग, त्याचं नाव काय असतं, द्वीप म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे हे सगळेही लिहायचे याच्यातले. त्यानंतर त्याच्यामध्ये पहिला आहे विश्व. तर याच्यामध्ये प्राचीन भारतीय विचारवंतांनी विश्ववर टिपा लिहायच्या आहेत. मुद्देसूद एक मुद्दे लिहायचे आहेत. तर विश्वमध्ये पहिला मुद्दा लिहायचा, प्राचीन भारतीय विचारवंतांनी वसुधैव कुटुंबकम ही महत्वाची संकल्पना मांडली. यामध्ये संपूर्ण विश्वाला काय मांडलं गेलंय, कुटुंब मांडलेलं आहे. दुसरा मुद्दा लिहायचा, वेदांमध्ये विश्वाच्या निर्मितीचे म्हणजे विश्व कसं निर्माण झालं त्याचं सखोल विवेचन आढळतं, माहिती आढळते. विश्वाच्या निर्मिती प्रक्रियेत वात म्हणजे हवा, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल ग्रह तयार झाले असे मानले जाते. पुराणांमध्ये विश्वाला भव्यांतर असे संबोधले असून त्यात सप्त महाद्वीप आणि सप्तसागर याविषयी आपल्याला काय मिळते, माहिती मिळते. त्याच्यानंतर पृथ्वी आहे. पृथ्वी प्राचीन भारतीय विचारवंतांना पृथ्वी वक्राकार म्हणजे गोलाकार असल्याची अचूक कल्पना होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास सुमारे 1300 किलोमीटर असावा असं प्राचीन ग्रंथामध्ये नमूद केलं होतं, जे आजच्या आधुनिक मापनाच्या म्हणजे 12,742 अतिशय जवळ असणारं आढळून येतं आपल्याला. त्यावेळी तर तंत्रज्ञान नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी जवळपास ते अंतर काय केलं, सांगितलं. प्राचीन ग्रंथामध्ये पृथ्वीचं वर्णन सप्तद्वीप आणि 4 समुद्र म्हणजे कुठले कुठले, क्षीरसागर, दधी समुद्र, सुरा समुद्र, क्षार समुद्र असं असे आहे. सप्तद्वीप आणि 4 समुद्र यांचं वर्णन. प्राचीन खगोल शास्त्रज्ञांनी उज्जैनला म्हणजे आत्ताचं उज्जैन पृथ्वीचे मध्यस्थान मानून सर्वप्रथम मूळ रेखावृत्तांची संकल्पना मांडली होती. तर हे सगळे मुद्दे तुम्ही पृथ्वीच्या टिपा लिहिताना त्याच्यात लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे द्वीप आहे. प्राचीन भारतीयांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या 4ही बाजूंनी वेढलेला भूभाग होय, त्याला म्हणायचं द्वीप. प्राचीन ग्रंथामध्ये 7 मुख्य द्वीपांचा, सप्तद्वीपांचा उल्लेख आढळतो. त्याच्यामध्ये जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप,
कुशद्वीप, क्रंचद्वीप, शाकद्वीप आणि पुष्करद्वीप. तर हे सगळे द्वीप आढळतात त्याच्यामध्ये. या प्रत्येक द्वीपाला त्याच्या भौगोलिक रचनेनुसार तेथील वनस्पती किंवा वैशिष्ट्यांनुसार नावे देण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ जांभूळ वृक्षावरून जंबद्वीप, कुश गवतावरून कुशद्वीप असं आढळतं. त्याच्यानंतर ग्रहण याच्यावर टिपा लिहायची आहे. पृथ्वीची गोलाकार छाया चंद्रावर पडते आणि ती वर्तुळाकार असते. छाया म्हणजे सावली पडते त्याची आणि ती वर्तुळाकार असते. यावरून प्राचीन भारतीयांना पृथ्वी गोलाकार असल्याचं आधीच माहिती होतं. प्राचीन काळात भारतात ग्रहण, स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष यांसारख्या ग्रहकविषयी वैज्ञानिक संज्ञा व संकल्पना रूढ झाल्या होत्या, माहिती होत्या. आकाशातील सूर्य व चंद्र यांच्या स्थानावरून ग्रहणाच्या अचूक वेळा सांगण्याचं तंत्र. तर आता पुढील प्रश्न बघूया. असा प्रश्न आहे तो. दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती काय करायचे, पूर्ण करायचे. तर बघा त्याच्यामध्ये पहिला ऋतू आहे उन्हाळा. त्याच्यामध्ये मराठी महिने येणार चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. इंग्रजी महिने मार्च, एप्रिल, मे आणि प्रमुख सण गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीय. त्यानंतर पावसाळा. त्याच्यामध्ये मराठी महिने आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आषाढी एकादशी, नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव. त्याच्यानंतर हिवाळा. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. तर दिवाळी, मकर संक्रांत, महाशिवरात्री. तर हे सण त्याच्यामध्ये येणार आणि तो तक्ता त्याच्यामध्ये भरून तुम्ही काय करा, पूर्ण करा. अचूक पर्याय निवडा किंवा अचूक पर्याय ओळखा. ग्रहणाच्या अचूक वेळा सांगणे कशामुळे शक्य झाले. तर ग्रहणाच्या अचूक वेळा सांगणं पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती यामुळे ग्रहणाच्या अचूक वेळा सांगणं काय झालं, शक्य झालं. त्याच्यानंतर पुढे आहे आकृती 2.2 म्हणजे तुम्हाला तो नकाशा दिलेला आहे. तर हे पान नंबर चुकीचा आलेला आहे. याच्या 2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तर द्या. तर आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो. आफ्रिका खंडामध्ये प्रामुख्याने शाल्मली द्वीप आणि कुशद्वीप यांचा समावेश होतो. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. तर भारताचा भाग हा प्राचीन जम्बूद्वीप या द्वीपाशी संबंधित आहे. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो. तर पूर्वेकडील आशियाईचा भूभाग समावेश पुष्कर द्वीप आणि आग्नेय आशियाचा भाग शाकद्वीप यामध्ये समाविष्ट होतो. तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण इथं बघितली. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचं प्रकरण आहे ते सुरू करूया आणि त्याची प्रश्न उत्तर सुद्धा बघूया. ओके, थँक्यू.